हाय फ्रेंड्स, आज आपण डबल बॉटम चार्ट पॅटर्न बघणार आहोत. डबल बॉटम पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंटर एक्झिट कशी करतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा एक बुलिश ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे. हा पॅटर्न स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये दिसून येतो. हे डाऊन ट्रेंड इथून चालू झालं होतं. या डाऊन ट्रेंडमध्ये डबल बॉटम चार्ट पॅटर्न दिसून आलं आणि नंतर तिथून मार्केट अप ट्रेंडला जायला सुरुवात होते. या पॅटर्नला डब्ल्यू पॅटर्न असेही म्हणतात आणि हा पॅटर्न सर्व टाइम फ्रेम मध्ये आढळून येतो. हा निफ्टी बँक इंडेक्सचा 5 मिनिटचा चार्ट आहे. या 5 मिनिटच्या चार्टवर आपल्याला डबल बॉटम चार्ट पॅटर्न दिसून आलेला आहे. तर आपण 50 मिनिटच्या चार्टवर डबल बॉटम पॅटर्न बघूया. हा BTC USDचा 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट आहे. या चार्टवर डबल बॉटम चार्ट पॅटर्न बनलेला आहे. हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न कोणत्याही टाइम फ्रेमवर बनतो, फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला भरपूर सराव करायला लागेल. आता डबल बॉटम चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये असताना जे फर्स्ट बॉटम आहे ते सपोर्टवर बनायला पाहिजे किंवा ते फर्स्ट बॉटम आहे ते या डाऊन ट्रेंडचं सर्वात लोवेस्ट पॉईंट असायला पाहिजे. आता हे फर्स्ट बॉटम आपलं सपोर्टवर बनलेलं आहे. ते कसं सपोर्टवर बनलेलं आहे तर प्रिव्हियस डेचं हे मार्केट होतं. त्या प्रिव्हियस डेच्या मार्केटवर प्राइस रेंज बाउंड करत होती, त्याच्यावर हे सपोर्ट बनलेलं आहे आणि नंतर डाऊन ट्रेंड सुरू झालं. डाऊन ट्रेंड मध्ये त्याने तिथे फर्स्ट बॉटम सपोर्टवर बनवलेला आहे. त्यानंतर या पॉइंटवर बायर्स ऍक्टिव्हेट होतात आणि प्राइस जेवढी डाऊन ट्रेंडला आली आहे त्याच्या 30 to 35% प्राइस अप ट्रेंड लावून इथे रेजिस्टन्स घेते आणि तिथे एक नेक लाईन ड्रॉ करते. म्हणजे आपण तिथे एक नेक लाईन ड्रॉ करायची. ते आपण नेक लाईन ड्रॉ केले तर प्राइस जेव्हापासून डाऊन ट्रेंड सुरू झाले तेव्हापासून किती डाऊन ट्रेंडला खाली आले हे बघूया. इथून आपण विज्युअल करूया. इथून डाऊन ट्रेंडला आले 0.78%. तर जेवढी प्राइस डाऊन ट्रेंडला आले त्याच्या 30 to 35% वरती जाऊन तिने रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे. बघूया, आपण विज्युअल करूया. फर्स्ट बॉटम पासून या नेकलाईन पर्यंत 0.27%, म्हणजे 0.79%च्या 30 to 30% होते. 0.27% मार्केट अप ट्रेंडला जाऊन तिथे रेजिस्टन्स घेते आणि काही कालावधीसाठी मार्केट एका रेंज मध्ये ट्रेड करते आणि परत तिथे सेलर्स ऍक्टिव्हेट होऊन प्राइस खालच्या दिशेने डाऊन ट्रेंडला जाऊन तिथे फर्स्ट बॉटमची जी लेवल आहे किंवा त्याच्या खाली किंवा वर सेकंड बॉटम तयार बनवते. हा सेकंड बॉटम पहिल्या बॉटम पेक्षा 3 ते 4% खाली किंवा वर असतो. त्यानंतर प्राइस सेकंड बॉटमचे सपोर्ट घेते आणि तिथे मोठ्या प्रमाणात बायर्स ऍक्टिव्हेट होऊन प्राइस फास्टली अप साइडला जाते. अप साइडला प्राइस गेल्यावर तिथे डबल बॉटम हा चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन होतं. तर हे डबल बॉटम चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंटर एक्झिट कसे करतो. तर डबल बॉटम चार्ट पॅटर्नवर एंट्री घेताना जेव्हा प्राइस नेकलाईनच्या वर क्लोज होते, ही प्राइस नेकलाईनच्या वर क्लोज झाली आहे आणि ती प्राइस परत वर जाऊन नेकलाईनला रिटेस्ट करून परत अप साइडला जायला सुरुवात झाली. तर या रिटेस्ट कॅन्डलच्या ही रिटेस्ट कॅन्डल आहे, या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा हे जर डबल बॉटम चार्ट पॅटर्न स्टॉकवर झाले असते तर आपण स्टॉक्स बाय करू शकलो असतो या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर आणि स्टॉप लॉस या रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली लावला असता. आता आपण टार्गेट कसं अचीव केलं असतं. तर टार्गेट अचीव करण्यासाठी या फर्स्ट बॉटम पासून ते नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट कव्हर झालेत तेवढंच पॉइंट आपण या रिटेस्ट कॅन्डल पासून वरती आपलं टार्गेट असतं. तर आपण टार्गेट घेऊया. रिटेस्ट फर्स्ट बॉटम पासून ते नेकलाईन पर्यंत रिटेस्ट कॅन्डल या रिटेस्ट कॅन्डल पासून नेकलाईन पर्यंत आपण आपलं टार्गेट ठेवायचं आहे. लॉंग पोझिशन स्टॉप लॉस आपलं रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली आणि जेवढं फर्स्ट बॉटम पासून नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट कव्हर झाले तेवढा आपला टार्गेट असेल. तर आता आपण हे डबल बॉटम चार्ट पॅटर्नचं एक एक्झाम्पल बघूया. हे डबल बॉटम चार्ट पॅटर्न निफ्टी 50 या इंडेक्स वर बनलेलं आहे. हे चार्ट पॅटर्न स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये बनतो. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होतं. या डाऊन ट्रेंड मध्ये स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये डबल बॉटम चार्ट पॅटर्न बनतो आणि तो सपोर्टवर बनतो किंवा या डाऊन ट्रेंडचं जे फर्स्ट बॉटम आहे, जे लोवेस्ट
पॉइंट आहे त्या पॉइंटवर फर्स्ट बॉटम बनतो। आता हे प्रिव्हियस डेचं ओपनिंग आणि लोवेस्ट पॉइंट होतं, या लोवेस्ट पॉइंटवर सपोर्ट म्हणून या फर्स्ट बॉटमने ऍक्ट केलं, पण त्याला फर्स्ट बॉटम नाव देऊया। या फर्स्ट बॉटमला नंतर बायर्स ऍक्टिव्हेट होतात, जेवढे पॉइंट्स डाऊन ट्रेंडला आले त्याच्या 30 to 35% प्राइस अपसाइडला येते आणि तिथे एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करते। ते आपण रेजिस्टन्स एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू। ते आपण एक रेजिस्टन्स हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आहे आणि तिला आपण नेक लाईन म्हणून नाव देऊ, कारण तिथे नेक लाईन म्हणून ऍक्ट करते। त्यानंतर इथे सेलर्स ऍक्टिव्हेट होऊन परत प्राइस डाऊन ट्रेंडला येते। ही डाऊन ट्रेंडला फर्स्ट बॉटमच्या 3 ते 4% खालीवर असते आणि तिथे ती सेकंड बॉटम बनवते। नंतर परत या सेकंड बॉटमला बायर्स ऍक्टिव्हेट होतात या सपोर्टवर आणि मार्केट अपसाइडला जाते आणि तिथे डबल बॉटम या चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन होतं। आता या डबल बॉटमचं चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यावर आपण ट्रेडमध्ये एंट्री कुठे करावी, तर या डबल बॉटमचं चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यानंतर या नेक लाईनच्या वरती जी प्राइस क्लोज होते आणि ती प्राइस क्लोज होऊन परत वरती या नेक लाईनला रिटेस्ट करायला प्राइस येते। या रिटेस्ट कॅन्डलला या प्राइस वरती जाऊन खाली आले आणि इथे रिटेस्ट कॅन्डल बनलेली आहे, ही आहे आपली रिटेस्ट कॅन्डल। या रिटेस्ट कॅन्डलच्या वर हायच्या वर आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो। ते आपण एंट्री बनवली असती, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय केलं असतं, किंवा हेच जर डबल बॉटम चार्ट पॅटर्न आपल्याला स्टॉक्सवर बनलं असतं तर आपण स्टॉक्स बाय केलं असतं आणि स्टॉप लॉस या रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला असता। आणि आपल्याला टार्गेट कसं अचीव करता आलं असतं, तर फर्स्ट बॉटम पासून ते नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट वर गेलेले आहे तेवढं आपण या रिटेस्ट कॅन्डल पासून हाय साइडला टार्गेट लावावा। हे ट्रेंड लाईन ह्या नेक लाईन पासून ते फर्स्ट बॉटम पर्यंत जेवढे पॉइंट गेलेत वरती तेवढं आपलं टार्गेट असेल रिटेस्ट कॅन्डल पासून। इथून आपण लॉंग पोझिशन लावूया। एवढं आपलं टार्गेट असतं फर्स्ट बॉटम आणि नेक लाईन पासून, आणि स्टॉप लॉस हा रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली। तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा। आपल्या जर व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।